नमस्कार मंडळी, आज आपण ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 91 ते 120 यांचं पठण करणार आहोत. ओवी क्रमांक 91. तैसे दळदुर्धर नाना विही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. याचा अर्थ, त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळेस अति भेसूर असे दिसले. ओवी क्रमांक 92. ते देखोनिया दुर्योधने, अभेरिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. याचा अर्थ, ज्याप्रमाणे हत्तीचे कळप पाहून सिंह त्यांना कपदार्थ मानतो, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य पाहून त्यास यःकच्छित मानले. ओवी क्रमांक 93. मग द्रोणापाशी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा. याचा अर्थ, मग द्रोणाचार्याजवळ येऊन त्यास म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना. ओवी क्रमांक 94. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते, रचिले आठी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. याचा अर्थ, बुद्धिमान असा जो द्रुपद पुत्र दृष्टधुम्न, त्याने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणेच दिसत आहेत. ओवी क्रमांक 95. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य शिहू पाखरेला देख देख. याचा अर्थ, ज्या दृष्ट दुम्नाला तुम्ही पढवून विद्येचे आगर केले, त्याने हा सेना समुद्र चहूकडे पसरविला आहे तो पहा. ओवी क्रमांक 96. आणिकही असाधारण जे शास्त्राश्री प्रवीण, क्षात्र धर्मी निपुण वीर आहाती. याचा अर्थ, याशिवाय आणखी शास्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्र धर्मात निपुण असे महान महान योद्धे आहेत. ओवी क्रमांक 97. जे बळे प्रौढी पौरुषे, भीमार्जुना सारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. याचा अर्थ, जे बलाने, योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत, यांचे सहज प्रसंगानुसार वर्णन करतो. ओवी क्रमांक 98. एथ युयुधानु सुभटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू. याचा अर्थ, या ठिकाणी महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत. ओवी क्रमांक 99. चेकितान दृष्टकेतू, का शिराजे विरू विक्रांतू, उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख. याचा अर्थ, चेकितानल दृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा याकडे पहा. ओवी क्रमांक 100. हा कुंती भोजू पाहे, एथ युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. याचा अर्थ, हा कुंती भोज पहा. तसाच येथे हा युधामन्यू आलेला आहे आणि पुरुजित आदी करून सर्व राजे आले आहेत ते पहा. ओवी क्रमांक 101. हा सुभद्रा हृदयनंदनू, जो अपारुण वार्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. याचा अर्थ, दुर्योधन म्हणतो, अहो द्रोणाचार्य, हा पहा, सुभद्रेच्या अंतःकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यू. ओवी क्रमांक 102.
आनिकही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर, मितीने निजे परी अपार, मिनले असती. याचा अर्थ तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी ज्यांची गणती करता येत नाही असे असंख्य वीर या ठिकाणी जमले आहेत. उभी क्रमांक 103. आता आमुच्या दळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगीजती. याचा अर्थ आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते प्रसंगानुरोधाने सांगतो ऐका. ओवी क्रमांक 104. उद्देशे एक दोनी, जाई जती बोलोनी, तुम्ही आदी करुनी, मुख्य जे जे. याचा अर्थ आपण व इतर वीर जे आहेत त्यापैकी काही मुख्य वीरांची नावे दिग्दर्शनार्थ सांगतो ऐका. ओवी क्रमांक 105. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू, कर्णवीरू. याचा अर्थ शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्यच असे हे गंगानंदन भीष्माचार्य, शत्रुरूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी कर्ण. ओवी क्रमांक 106. या एकेकाचे नी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. याचा अर्थ यातील एकेकाच्या केवळ संकल्पाने ह्या विश्वाचा संहार होईल. फार काय, पण एकटे कृपाचार्य देखील पुरे आहेत. उभी क्रमांक 107. एथ विकर्ण विरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा आडधरू सदावा हे कृतांतू मनी संमती जयो सौमदत्ती. याचा अर्थ हा या ठिकाणी विकर्ण वीर आहे, तसाच तो पलीकडे अश्वत्थामा पहा. प्रत्यक्ष काळाला देखील त्याची भीती वाटते. युद्धामध्ये सदैव विजयी असणारा हा सौमदत्ती. ओवी क्रमांक 108. ऐसे आनिकही बहुत आहाती, जयाची या बळामिती, दाताही नेने. याचा अर्थ त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही असे आणखी कितीतरी वीर आहेत. ओवी क्रमांक 109. जे शस्त्र विद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अश्रजात येथुनी रूढ. याचा अर्थ की जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येत तर साक्षात अवतार आहेत. फार कशाला, यांच्यापासून अस्त्रविद्या जगात प्रसिद्धीस आली. ओवी क्रमांक 110. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी, राईले असती. याचा अर्थ हे जरी अतिशक्तिशाली आहेत व जगात जरी यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत, तरी ते जीवाभावाने मलाच अनुसरलेले आहेत. ओवी क्रमांक 111. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुबटांसी. याचा अर्थ ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून दुसरे ठिकाणी जात नाही, केवळ पतीच्याच ठिकाणी असते, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण आहे. ओवी क्रमांक 112. आमुची या काजाचे नी पाडे, देखती आपुली जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. याचा अर्थ आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात, इतके ते पराकोटीचे स्वामी भक्त आहेत. ओवी क्रमांक 113. झुंजती कुळकनी जाणती, कळे कीर्तिसी जिती, हे बहुवसो क्षात्रनीती एथोनिया. याचा अर्थ हे युद्ध कलेमध्ये निष्णात असून चातुर्याने कीर्ती संपादन करीतात. फार काय सांगावे, क्षत्रियांचा धर्म यांच्यापासूनच प्रसिद्धीस आला. ओवी क्रमांक 114.
ऐसे सर्वांपरी पुरते वीर दळी आमुते आता काय गणू याते अपार हे. याचा अर्थ याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अनेक वीर आहेत, त्यांची किती म्हणून गणती करावी. ओवी क्रमांक 115. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. तशाच सर्व क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगातील सर्व योद्ध्यामध्ये प्रतापी असे जे भीष्माचार्य, त्यांच्याकडे या सर्व सैन्याचे आधिपत्य दिलेले आहे. ओवी क्रमांक 116. आता याचनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थैकुले लोकत्रय. याचा अर्थ त्यांनी हे सर्व सैन्य आवरून अशा बेताने रचिले आहे की जणू काय हे किल्लेच बांधले आहेत. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे. ओवी क्रमांक 117. आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवना नाही मग वडवा नळू तैसे याही विरजा जैसा. याचा अर्थ विचार केला असता ज्याप्रमाणे सर्व प्रकारे समुद्र दुस्तर असून आणखी त्यास वडवानलाचे सहाय्य व्हावे. ओवी क्रमांक 118. ना तरी प्रळय वन्नी महावतू या दोघा जैसा सांगा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती. याचा अर्थ किंवा प्रलयकालच्या अग्नीला महावाताचे साहे मिळून त्या उभयतांचा जसा संयोग व्हावा तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म हे सेनापती मिळाले आहेत. ओवी क्रमांक 119. आता येणेशी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे परिवरचिलेनी पाडे दिसत असे. तेव्हा या आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करील. पांडवांचे सैन्य वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या तुलनेने अगदी थोडे दिसत आहे. ओवी क्रमांक 120. वरी भीमसेनू बेथू तो जहाला असे सेना नाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. याचा अर्थ शिवाय त्यांचे सेनापत्य दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके सांगून दुर्योधन स्तब्ध राहिला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.